यो दुनिया में कोई माइकलाल जन्म्या छैन। केपी ओली इज द केपी ओली, फुटबल को पेले जस्तै हो। जसरी बुझ्न मन लाग्छ बुझ्नुहोस्, यथार्थ सत्य यही हो। के राजीनामा दे भनेर खुरुक्क राजीनामा दिन्छ? नेपाळ सरकारने सोशल मीडियावर बंदीचा निर्णय घेतला। का निर्णय घेतला त्यांनी बंदीचा? तर त्यांनी हे जे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स होते, जवळजवळ 26 प्लॅटफॉर्म्स होते, त्यांनी काहीतरी नोंदणी, सरकारी नोंदणी करण्यासाठी यांना एक या ऍप्सला मुदत दिलेली होती या प्लॅटफॉर्म्सला। पण त्या मुदतीमध्ये त्या ऍप्सने किंवा त्या प्लॅटफॉर्म्सने नोंदणी केली नाही, त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने ते सगळे ऍप बंद करायचा निर्णय घेतला। पण हे सगळे ऍप बंद करणं म्हणजे तुम्ही फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनवर गदा आणताय, त्याला रेस्ट्रिक्ट करताय, असं तिथल्या जेनझीचं म्हणणं होतं। त्यामुळे त्याच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला आणि एवढं मोठं त्यांनी आंदोलन केलेलं आपल्याला दिसतं। तर 4 सप्टेंबर 2025 ला निर्णय घेतला तिथल्या नेपाळ सरकारने की सोशल मीडिया बंद करायचा। 26 प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली। फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब, व्हॉट्सअप, एक्स, लिंक्डइन, रेडिट, स्नॅपचॅट हे सगळे आणि अजून बाकीचे या सगळ्यांवर त्यांनी बंदी घातली।